तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ दहेगाव जोशी येथे होत असलेल्या सभेमध्ये उपस्थित झालेल्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे, आत्ताच ज्यांनी आपल्याला सर्वांना आक्रमक पद्धतीने मार्गदर्शन केलं, ते ह्या भागाचे सुपुत्र आणि एक आक्रमक नेता म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आहे ते प्रहारचे जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश भाऊ कारेमोरे, सन्मान्य झाडे साहेब, भोयर साहेब, निकेश भाऊ, आमचे पठाणजी, आमचा मिरे भाऊ, बेले साहेब, धोटेजी, प्रदीप भाऊ, सभापती चिखले पाटील, या गावातली सर्व वडीलधारी मंडळी, तालुक्यातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी, आमच्या महिला भगिनी, सर्व युवा तरुण कार्यकर्ते, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, एक महत्त्वाच्या मोडवरती आपण सर्वजण आलेलो. पुढच्या 20 तारखेला आपल्याला आपल्या मतदारसंघाचा नवीन आमदार निवडायचा आहे. तो निवडत असताना अत्यंत विवेक बुद्धीने आपल्याला मतदान टाकावं लागणार आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण निवडणुकीच्या दिवशी घेतलेला निर्णय हा संबंध 5 वर्ष आपल्याला घेऊन चालायचा असतो. त्या दिवशीचा एखाद्या वेळेस आपल्या हातून निर्णय चुकला तर आपण अनेक गोष्टीपासून पुढचे 5 वर्ष मुकत असतो. म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. मला आजही तो दिवस आठवतो की 3-3.5 महिने पहिले ज्यावेळेस मी दहेगाव जोशीला आलेलो होतो, सन्मान्य आपले खासदार बबलूभाऊ बर्वे यांच्यासाठी मतं मागायला अशाच प्रकारची गर्दी जमा झालेली होती आणि मी त्यावेळेस ही सर्वांना विनंती केलेली होती आणि म्हणून आपण त्या विनंतीचा मान केला. आणि ज्यावेळेस मी मतमोजणीची आकडेवारी पाहिली तर मी दहेगाव जोशीवाल्यांचे नतमस्तक होऊन धन्यवाद देतो की बबलूभाऊ बर्वेला या गावातून आपण लोकांनी आघाडी दिलेली होती. आपले मी पणत ह्यासाठी धन्यवाद देतो की रामटेकच्या इतिहासामध्ये ही गोष्ट नोंदली जाईल आणि नोंदली गेलेली आहे की ह्या मतदारसंघाच्या लोकांनी एका काळामध्ये एका उपसरपंचाला ग्रामसभेतून लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. हे अभूतपूर्व काम आपण मतदार म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करून दाखवलेलं आहे. ही निवडणूक महत्वाची आहे. एका बाजूला आपल्याला खासदार लोकसभेचा भेटलेला आहे, आपल्याला उद्या आमदार निवडून पाठवायचा आहे. तो एका विचारसरणीचा गेला पाहिजे, नाहीतर एक आमदार आपण वेगळ्या विचारसरणीचा पाठवला तर हा ह्या सिऱ्याने जाईल आणि तो त्या सिऱ्याने जाईल आणि पिळवणूक आपली झाल्याशिवाय राहणार नाही. इकडे जिल्हा परिषदचा सदस्य आपला आहे, पंचायत समितीची सभापती आपल्या सोबत असणारे मंडळी आहे, ग्रामपंचायतचा भलेही आपला सरपंच दुसऱ्या विचारसरणीचा असेल, पण ही सर्व जोड खासदार आमदार हे दोन्ही एक संघ रूपाने जर आपण दिले तर विकासाची चक्र आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. मला काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, माझा स्वभाव नाही. मी आपल्या कामामध्ये जास्त व्यस्त असतो, लोकांना काम दाखवण्यामध्ये जास्त व्यस्त असतो. कारण की टीका टिप्पणी ते लोक करत असतात ज्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली असते. माझ्यावरती निवडणूक जशी लागली तेव्हापासून माझ्यावर टीका टिप्पणी सुरू आहे. एक दिवस तर वर्तमानपत्रामध्ये आलं की मी पक्षच सोडून चाललो. एक दिवस आला मी हिंगण्यातूनच लढून राहिलो. त्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येने लोक आले होते तर परत एक बातमी काढली का सर्व लोक उमरेडून आणले म्हणे. तर आता हा तर प्रहार होणार आहे माझ्यावरती. पुढच्या 20 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने प्रहार करतील. मला त्यांचं काही उत्तर द्यायचं नाही आहे. मी तुमच्यासाठी आलेलो आहे, इथे तुमचं काम करण्यासाठी आलेलो आहे. माझी आपल्याला सर्वांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे की मी काम करणारा माणूस आहे. मी उमरेड मतदारसंघाचा आमदार 12-15 वर्ष राहिलो, मंत्री राहिलो, अनेक विकासाची कामं केली, सिंचनाची व्यवस्था निर्माण केली, सिंचन प्रणाली व्यवस्थित केली, शेवटच्या टोकापर्यंत तालुक्यामध्ये पाणी गेलं पाहिजे, आश्वासित लिफ्ट इरिगेशन्स तयार केल्या. मग ती पागवरा असेल, मोखेबर्डी असेल, अंबोरा असेल, 35,000 हेक्टर आश्वासित पाणी एक बटन दाबलं तर उमरेड विधानसभा मतदारसंघात भेटतं. हे अभूतपूर्व काम माझ्या हाताने घडलं, याचा मला आजही आनंद आहे. काम करत असताना लोकांची अशा प्रकारची कामं केली पाहिजे जी येणारे वर्षानुवर्ष लोकांना आठवून राहायला पाहिजे.
रोड रस्ते नाली बांधकाम हे तर सर्व होतच राहतं, तो तर एखादा इंजिनियर करून टाकेल, आमदाराची आणि खासदाराची काय गरज आहे. पण आमदार आणि खासदार ह्यासाठी प्रचलित व्हायला पाहिजे की त्यांनी तुमच्या घरातला दिवा जाळण्याचं काम केलेलं आहे, तुमच्या घरामधली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम एका काळामध्ये राजेंद्र मुळकनी केलं होतं. रामटेक विधानसभामध्ये ते 25-30 वर्षानंतर नाव घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी माझी लढाई आहे. ही लढाई लढत असताना खुर्चीवर बसलेल्या माणसाला तर सलाम भेटते, खुर्चीवर बसलेल्या माणसाला सलाम भेटते, तो त्याला नाही भेटत, त्या खुर्चीला सलाम भेटते. आपल्याला खुर्चीवर नसताना सलाम भेटला पाहिजे. तो तेव्हा भेटेल जेव्हा खुर्चीवर बसत असताना आपण लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा करू, तेव्हाच तो सलाम भेटत. खुर्ची परमनंट नाही, आज राहीन उद्या राहीन नाही राहीन काही माहित नाही. ज्या दिवशी घाटावर जायचं आहे त्या दिवशी खांदेकरी कमी पडले पाहिजे, विरोधकाच्याही डोळ्यात आसू आला पाहिजे, असं काम करायचं. बाहेरचा आहे राजेंद्र मुळक, बाहेरचा आहे राजेंद्र मुळक, खूप चिल्लवतात माझ्या बाबतीत. मी तर 8-9 वर्षापासून सतत काम करतोय. दर सोमवारी पार्श्वनीमध्ये बसतो, उन्हाळा राहो पावसाळा राहो काही बी राहो, दर सोमवारी पंचायत समितीच्या समोर माझं ऑफिस आहे. रडत आलेल्या माणसाला हसत पाठवण्याचं काम राजेंद्र मुळकनी केलेलं आहे. आमदार साहेब मला सांगा, तुमचं पार्श्वनीमध्ये कुठे ऑफिस आहे? तुम्हाला भेटायला आम्हाला सर्वांना रामटेकला जावं लागतं. राजेंद्र मुळकला तर सोमवारी हमखास भेटतो पार्श्वनीमध्ये. आहे का तुम्ही या 20 वर्षामध्ये अशी कधी व्यवस्था केली की मी माझ्या मतदारसंघाच्या लोकांना तालुक्याच्या हेडक्वार्टरवर एक दिवस मुकरर करून भेटू शकतो? नाही करू शकले तुम्ही. तुम्ही नेहमी पळवाटा काढल्या. तुम्ही पळवाटा अशा काढल्या की आलेलं मतदान जेव्हा भेटलं ते भेटलं नाही, त्याच्यानंतर 5 वर्ष स्वस्त बसायचं. 60 महिने उरलेले राहिले की त्यावेळेस कामाला लागायचं आणि लोकांना विविध प्रकारे आमिष द्यायची आणि मतदान घेऊन आपण तुम्ही ह्या भागाचे 20 वर्ष खराब केले, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज तरुण वर्ग मोठ्या आशेने 2-4 कारखाने येतील, नोकरीची संधी उपलब्ध होईल. नोकरीची संधी उपलब्ध झाल्यानंतर राजेंद्र मुळक कधी पक्षपात करणार नाही. का हा भारतीय जनता पार्टीचा आहे, का तो सेनेचा आहे, तर तो राष्ट्रवादीचा आहे, तर हा काँग्रेसवाल्यालाच नोकरी देते आमच्याकडे पाहत नाही. मी त्याच्यातला माणूस नाही आहे. ज्याच्या घरी गरिबी असेल, ज्याच्यावर अन्याय झालेला असेल, त्याच्या मागे राजेंद्र मुळक हमखास उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मी काही त्याच्यातला माणूस नाही आहे. काही आज याची गाडी पकडली गेली, लाव तहसीलदारला फोन, याच्याच गाडी सोडून दे. पोलीस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती गेलेला आहे, अन्याय झालेला आहे, त्याच्यावरती पोलीस स्टेशन मदत नाही करत असेल, राजेंद्र मुळकचा फोन नक्की जाईल. पण माझ्या एखाद्या कार्यकर्त्याने कोणावरती अन्याय केला असेल तर राजेंद्र मुळकचा फोन कधीच जाणार नाही. हा विश्वास मी आजपर्यंत जिंकलेलो आहे आपल्या मतदारसंघामध्ये. जुन्या जेव्हा जेव्हा काम केलं, एक फोन लावा. उमरेड भिवापूर कुईमध्ये जर तुमचे कोणी नातेवाईक असतील तर नक्की फोन लावून विचारा की राजेंद्र मुळक तुमच्या भागातला माणूस आज आमच्या भागामध्ये किस्मत अजमावण्यासाठी आलेला आहे, त्याचं कामकाज कसं होतं. मी दाव्याने सांगतो की भारतीय जनता पार्टीचाही माणूस राजेंद्र मुळकच्या बाबतीत चुकीचं बोलू शकणार नाही. हा आत्मविश्वास मला, कारण की माझ्याकडे जेव्हाही जो कोणी आलाय मी त्याला एकच नजरेने बघितलेलं आहे की तो माझ्या मतदारसंघाचा नागरिक आहे. त्याचं काम करणं आमदार म्हणून हे माझं अर्ध कर्तव्य आहे. ह्या पद्धतीने मी माझं आजपर्यंतचं नेतृत्व उभं केलेलं आहे. आणि म्हणून मी निवडणूक आहे म्हणून कोणचं आश्वासन देणार नाही, कारण की मला आश्वासनं देता येत नाही. एक तर तसंच आम्हा सर्व राजकीय लोकांवरती हा एक ठपका लागलेला आहे की आम्ही लोक खोटारडे आहोत. आम्ही नुसते निवडणूक आले म्हणजे आश्वासनांची खैरात वाटतो आणि निवडणूक संपली का 5 वर्ष दिसतच नाही. आणि म्हणून मला ह्या गोष्टी आवडतच नाही. तुम्हाला मत टाकायचं असेल, माझ्यावर विश्वास असेल, माझा पूर्व इतिहास चेक करा, त्याच्यात मी जर खरा उतरलो असून तर जरूर माझ्यासोबत राहा. आणि नाही तर मला मत नाही टाकलं, मला कोणचीच नाराजी राहणार नाही. पण मी चुकीचं आश्वासन देणार नाही का मी अमुकच करून देतो, मी टमुकच करून देतो, हेच माझ्या हातातून होईल आणि तेच करून देतो. मला करायची गरज नाही. तुम्ही निवडून दिलं तर मला हमखास हा गोष्टीचा विश्वास आहे की पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा इथे परत मतं मागायला येईल तर लोकच सांगतील का हा प्रकल्प राजेंद्र मुळकच्या हातचा आहे.
ही व्यवस्था राजेंद्र मुळकनी करून दिलेली आहे. कधीच बोर्ड लावणार नाही का अमुक मी करून दिलं आणि तमुक मी करून दिलं. उपकाराची भाषा राजेंद्र मुळकला जमत नाही. काम करणं, अरे तुम्हाला करावंच लागणार आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी, आमदार आहे, खासदार आहे. कोणचा मोठा उपकार केला एखादा बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.